दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा ओरोस येथे शून्य शिक्षकी शाळा या सरकारच्या धोरणाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळा यांनी मोर्चा काढला। भारत माता की वंदे मातरम। उपस्थित सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व शिक्षक बंधू भगिनी, उपस्थित सर्व पालक आणि थोडस बाजूला राहू नये, आपली संघटना बाजूला राहिली तरी पण उपस्थित असलेले आमचे सगळे मुख्याध्यापक मित्र हो, आज आपण जे या ठिकाणी एकत्र जमलोय हे जमण्याचं कारण सर्वांना माहित आहे। ते कारण मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही, कारण कालच्या ऑनलाईन सभेमध्ये आपलं ठरलं होतं की पुन्हा पुन्हा विषय रिपीट करायचे नाही। सर्वप्रथम मी प्रशासनाचे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो, कारण आपल्याला हे आंदोलन करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली, कारण शिक्षकांवर त्यांनी विश्वास ठेवला, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण त्यांनाही कोणतरी शिक्षकांनी शिकवलेलं असणार, ज्यांनी शिक्षकांनी त्यांना शिकवलं, त्यांनी जे दिलेले संस्कार आहेत ते फार मोलाचे संस्कार, आज आपल्याला त्याचं फळ मिळालंय असं मी मानतो, त्यामुळे त्यांना सर्वांना धन्यवाद। मित्र हो, आरटी ऍक्ट मध्ये 3 किलोमीटरला आपली शाळे परिसरामध्ये शाळा हव्या, मुळातच आपल्याकडे 5 किलोमीटर मध्ये शाळा आहे। 5 किलोमीटर मधल्या शाळा जर आपल्या बंद पडल्या म्हणजे बेरोजगारी आहे, आपलं स्थलांतर आहे आणि त्यामुळे मुलांची संख्या ही कमी असताना आपल्याकडे 5 किलोमीटरच्या शाळा जर बंद झाल्या तर 10-15 किलोमीटर त्या मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागेल। एक वेळ मुलांचं शिक्षण होईल, मुलींचं शिक्षणाचं काय, म्हणजे मुली कायमच या शिक्षणापासून वंचित राहणार आहे। मला वाटतं की हे शिक्षण जे आहे हे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या बहुजनांच्या मुलांवरती याचा घाला आहे आणि त्यामुळे ही सगळी आपल्यावरती हा अन्याय आहे असं मी मानतो। मित्रांनो, काही आपल्या आरटी ऍक्ट मध्ये ज्या वेळी आपल्याकडे मीटिंग होतात त्यावेळी आमचे आदरणीय सामंत सर, संस्थाध्यक्ष, संस्था चालक अध्यक्षांचे, ते सांगतात कायम की आरटी ऍक्ट मध्ये प्रत्येक तुकडीला 1 ते 60 मुलांना 2 शिक्षक मंजूर आहे। आम्ही तर ही मागणीच करत नाही, 1 तुकडीला 1 शिक्षक द्या, म्हणजे 6 वर्ग 6 शिक्षक दिले तर आमची शाळा चालू राहील, जी अशी चालू होती। 6 ते 8 ला 36 शिक्षक, मुलांच्या खाली जर संख्या आली तर 2 शिक्षक, आणि 1 ते 40 ला 9वी 10वी ला 3 शिक्षक, 5 शिक्षक दिले होते। 21 मुलांना 21 ते 30 ला 5वी ला आम्हाला 1 शिक्षक दिला, त्यावेळी शेख साहेब होते। शेख साहेबांकडे वारंवार हा विषय मांडला होता, आमदार महोदयांच्या समोर विषय मांडला होता माध्यमिक अध्यापक संघाने की आम्हाला 1 ते 30 मध्ये 1 शिक्षक द्या 5वी ला, म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये जे समायोजन झालं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ 120 शिक्षक आमचे या 5वीच्या वर्गावरती तिथे मत झाले असते, ते ऐकले नाहीत। शेख साहेबांनी तर त्यावेळी मान्य केलं, आमदार महोदयांना सांगितलं की अजय शिंदे सर सांगतात ते बरोबर आहे, पण शासनाला कुठेतरी हा जो ही पैसे वाचवायचे आहेत त्यासाठी हे सगळं आंदोलन, हे या सगळ्या योजना आहेत। मित्रांनो, ज्या लोकांनी 1 दिवसाचा पगार आपला कट होणार म्हणून या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा दिला नाही, तर त्यांना मी सांगू इच्छितो, माध्यमिक अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष नारायण माने सर आज इथे उपस्थित नाही आहेत, पण त्यांनी मला सकाळी फोन केला आणि एक आदर्श पायंडा घालून दिलाय। जरी मी निवृत्त झालो तरी मी ज्या शाळेमध्ये नोकरी केली, ज्या शाळेवर मला पगार मिळाला, ज्या शाळेमध्ये आज मला 45,000 रुपये पेन्शन मिळते, तर आजच्या दिवसाची 1 दिवसाची 1500 रुपये पेन्शन त्यांनी माध्यमिक अध्यापक संघाच्या लढा निधीमध्ये माझ्याकडे सुपूर्द केली। नारायण माने सरांचं मी कौतुक करतो आणि अभिनंदन आणि आभारही व्यक्त करतो की त्यांनी अशाच पद्धतीने निवृत्त जर या ठिकाणी आपला लढा चालू ठेवतायत तर जे नोकरीला आहेत
त्यांनी पण आज माझं झालं, मी काय आता निवृत्त होणार आहे 2 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी, 2 वर्षांनी, याचा न विचार करता याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. मित्रांनो, आरटीई कायदा आहे त्याप्रमाणे काही चालतच नाहीये. सध्या बांधा, वापरा, हस्तांतरित करा, बीओटीचे तत्व आहे तेच चालू आहे सगळं. म्हणजे पैसे आहेत, म्हणजे कुंभमेळ्याला 14,000 कोटी रुपये देऊ शकतात.